लोकसभेमध्ये जे महिला सुधारित आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयक हे जेव्हा नामंजूर झालं तर त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने देशभरामध्ये त्या विरोधात आंदोलन मोर्चे काढले। त्यातलाच एक भाग म्हणजे 21 एप्रिलला भाजपच्या वतीने आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये वरळीतील जांभुरी मैदान ते NCCI डोम असा एक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। त्या मोर्चामध्ये एका महिलेला वाहतुकीमध्ये खूप खोळंबा झाला आणि त्याच्यामुळे तिचा राग फार वाढला आणि त्याच्याबद्दल तिने गिरीश महाजनांना जे काही प्रश्न विचारले त्याच्यामुळे तो मोर्चा अधिक चर्चेत आला। तर त्याच्यानंतर मी त्या मोर्चा संदर्भात काही माहिती अधिकारात मागितली की या मोर्चाला कुणी परमिशन मागितली होती का, पोलिसांनी त्यांना परमिशन दिली होतं का, त्या मोर्चामध्ये जो काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला तो बदल काय करण्यात आला किंवा त्याच्यासाठी त्यांनी प्रसिद्धी माध्यमामध्ये काही माहिती दिली होती का पोलिसांनी, तो मोर्चा कधी सुरू झाला, कधी संपला आणि ज्या महिलेने काही प्रश्न विचारले मंत्री गिरीश महाजनांना त्या महिलेवरती पोलिसांनी काही कारवाई केली का, असे फक्त 6 प्रश्न मी विचारले होते आणि त्या 6च्या 6 प्रश्नांना मला पोलिसांनी उत्तर असं दिलं, अभिलेखावर माहिती उपलब्ध नाही। म्हणजे थोडक्यात पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्या मोर्चाबद्दल कुठलीही अधिकृत कागदोपत्री माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही। पहिली गोष्ट, जेव्हा कुठलाही मोर्चा निघतो, रस्त्यावरचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा पोलीस स्वतःहून आयोजकांकडे ती चौकशी करतात की तुम्ही याची परवानगी घेतलेली आहे का, तुमच्या मोर्चाचा मार्ग काय आहे, अशा सगळ्या पद्धतीची माहिती स्वतःहून पोलीस घेतात। या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतःहून अशी माहिती घेतली आहे का ते कळत नाहीये। बरं, दुसरी गोष्ट, पोलिसांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे परमिशन मागितली नाहीये म्हणून आम्ही परमिशनच दिली नाही। पण मुळात एवढा मोठा मोर्चा निघाला, ज्या मोर्चाला चांगला फौजफाटा होता, पोलीस बंदोबस्त उभा होता, तर विना परवानगी या मोर्चाला एवढा पोलीस बंदोबस्त कसा काय दिला गेला किंवा मग ज्या पद्धतीने लोकांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला तिथे, तर पोलिसांनी रूट चेंज केले नव्हते का, त्याची माहिती नव्हती का। आणि साधी गोष्ट आहे की कधी पोलीस जेव्हा कुठलं आंदोलन रस्त्यावरचं होतं तेव्हा साध्या वेशामध्ये ते जातात आणि त्याची सगळी चौकशी करतात की कोण आयोजक आहेत, किती वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे, कधी संपणार आहे। पण या प्रकरणामध्ये साधा हा मोर्चा कधी सुरू झाला, कधी संपला, एवढी तांत्रिक गोष्ट सुद्धा पोलिसांनी आपल्या दफ्तरी नोंद केलेली दिसत नाही। आणि ही इतकी लाजिरवाणी बाब आहे। खरं तर त्या मोर्चामध्ये ज्या महिलेला वाहतुकीच्या खोळंब्यामुळे त्रास झाला आणि तेव्हा पोलिसांना तो मार्ग खुला करून देता आला नाही, ही जितकी लांछनास्पद गोष्ट आहे त्याच्याहूनही अधिक वाईट आणि अधिक लांछनास्पद गोष्ट ही आहे की त्या मोर्चाची कुठलीही माहिती, अधिकृत माहिती, कागदोपत्री माहिती पोलीस विभागामध्ये नाही। म्हणजे जो मोर्चा प्रसारमाध्यमांमध्ये गाजला, लोकांच्या लक्षात आला, ज्या मोर्चाचं नेतृत्व एका मंत्र्याने केलेलं आहे, त्या मोर्चाबद्दल कुठलीही माहिती पोलिसांकडे नाही आणि ती सुद्धा मुंबई पोलिसांसारख्या एका सक्षम पोलीस दलाकडे ही माहिती नाही। हे अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुद्धा ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। पोलिसांनी जी मला RTI मध्ये जी माहिती दिली त्याच्यात ते असं म्हणतात की आम्ही परवानगी, म्हणजे आमच्याकडे कोणी परवानगीच मागितली नाही त्यामुळे आम्ही परवानगी दिलेली नाही। म्हणजे परवानगीचा अधिकृत कागदपत्र कुठेही नोंद नाहीये। पण त्या मोर्चाच्या आयोजकांवरती 2 दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे। त्यावेळेस पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही गुन्हा का दाखल केला, तर आम्ही परमिशन दिली होती पण आयोजकांनी त्या परवानगीचा गैरवापर केला, त्यातल्या नियमांचा गैरवापर केला आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला। म्हणजे एकीकडे आयोजकांवरती गुन्हा का दाखल केला, तर परमिशन दिलेले असताना त्याचा गैरवापर केला म्हणून गुन्हा दाखल केला असं पोलिसांचं म्हणणं, आणि दुसरीकडे तेच पोलीस मला अधिकृतपणे माहिती अधिकारात माहिती देतात की कुठलीही परवानगी आम्ही दिलेली नाही। तर हा सगळा एकूण लपवा छपवीतला मला प्रकार दिसतो। ज्या पद्धतीने इथलं शासन, सत्ताधारी वर्ग लोकांना गृहीत धरलं जातंय, त्याच पद्धतीने मुंबई पोलीस सुद्धा या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईकरांना अगदी गृहीत धरतंय असंच एकंदरीत प्रकरण दिसतंय। कारण कुठलंही नियोजन या मोर्चाच्या निमित्ताने पोलिसांकडून करण्यात आलंय असं दिसत नाही आणि ही खूप गंभीर बाब आहे। माझं म्हणणं असं आहे की मुंबई पोलीस आयुक्तांनी स्वतःहून, आता ही माहिती प्रसिद्धी माध्यमांमध्ये मी प्रदर्शित केलेली आहे,
मुंबई पोलीस आयुक्तांनी स्वतःहून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि या मोर्चाची कागदोपत्री नोंद का नाही याची माहिती त्यांनी करून घेतली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि संबंधितांवरती कडक कारवाई करायला पाहिजे. कारण अशा पद्धतीने पोलीस जर वागत असतील, कुठलीही कागदपत्र जर ठेवत नसतील तर ही अतिशय वाईट बाब आहे.